खूप चांगला खेळ आपण चौघांनी दाखविलात, परंतु स्पर्धेचा नियम आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपाची बक्षिसं मिळतील. प्रथम क्रमांकाच्या संघासोबत पराभूत झालेला सेमीफायनल मधला संघ हा तृतीय क्रमांकाचा मानकरी राहील, तर उपविजेता संघासोबत पराभूत झालेला संघ हा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राहील. याची नोंद घ्यायची. सर्व स्टॅटिक्स आणि डेटा जो आहे तो या ठिकाणी पडताळला जातोय. मोजून अगदी 5 मिनिटाच्या आत आपण प्राइज डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्यापूर्वी एक नोंद घ्या, बोकडुराचे जे का आयकॉन, जे 40+ जे कोणी खेळाडू आहेत, बॅटी काय पाजवायच्यात, कुठले देवला न्यायच्यात, काय करायचं ते लवकर करा, पण 3:30 वाजेपर्यंत पोहोचा. 3 वाजेपर्यंत, सॉरी 3 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी उद्घाटनाला पोहोचायचं आहे. चला, प्राइज डिस्ट्रीब्युशन मधील आपण फायनलच्या मॅन ऑफ द मॅच प्राइज डिस्ट्रीब्यूट करतोय. मी विनंती करेन श्री मनोज पाटील यांना की फायनलचा आपण पारितोषिक या ठिकाणी द्यायचंय. त्यामध्ये काही वैयक्तिक बक्षिसं या ठिकाणी होती, ज्यामध्ये कॅश स्वरूपात श्लोक सुभाष मात्रे बामणडोंगरी, सक्षम विजय घरात नवीन सेवा मधुकर बुधाजी पाटील यांचे नातू याचकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते 1000 रुपये. त्याचबरोबर वन साइड ग्रुप कडनं सुद्धा त्या खेळाडूला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. नो डाऊट फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आर्यन नाईक. आर्यन नाईक आपण अंतिम सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय, प्लस 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपणास या ठिकाणी देण्यात येणार आहे. मी मनोज पाटील यांना विनंती करते, आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र पाटील आपल्या सुद्धा शुभ हस्ते आर्यन नाईकचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. अंतिम फेरीचा हा फायनल मध्ये लगातार 3 षटकार मारल्याबद्दल आर्यन नाईकला वन साइड ग्रुप कडनं 1000 रुपये, त्याचबरोबर संतोष पाटील यांच्या परिवाराकडून 1000 रुपये, असे एकूण 2000चं कॅश प्राइज देण्यात येत आहे. अंतिम विजेते पदावरती शिक्कामोर्तब करणाऱ्या संघाचा हा लढवय्या खेळाडू. जबरदस्त खेळ आर्यन. काही अगोदरच्या मॅच मध्ये तुझे रिव्हर्स स्वीट चुकले, परंतु जबरदस्त खेळ तुझ्या माध्यमातून. सो आपण थोडस सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसांची या ठिकाणची नोंद पाहिल्यानंतर अजून एक कॅश प्राइज ऍड ऑन होता आहे. वन साइड ग्रुप कडून उपविजेत्या खोपटा संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. ध्रुव पाटील जरा या, आपण स्टेजवरती या. चला त्वरित आपण स्टेजवरती या. एक सुरुवातीला सूचना देतो, लाईव्ह वाले डीजे सौरभ उद्या 4 दिवस किती वाजता आले याच्याशी घेण्यात येणं नाही. उद्या तुम्ही 3 वाजता हजर पाहिजेत. नाही आलेत की बघतो तुम्हाला मग. चला, सगळे मान्यवर या ठिकाणी हजर आहेत. सगळ्यांचं मनापासून आभार. योगीराज पाटील, विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सगळ्यांनी केलेली कामगिरी अगदी प्रश्न मंजुषा या ठिकाणी निर्माण झाली. जवळपास सगळ्यांचे आकडे अगदी आसपासचेच होऊन बसले आहेत.
अहो स्पर्धा तुमची आहे, बक्षिसं सुद्धा तुमची आहे. ध्रुव पाटील, चला पहिल्या रांगेत जाऊन आपण बसायचं आहे. वैयक्तिक पारितोषिकांची आपण सुरुवात करणार आहोत. जरा श्रीकांत पाटील 2 मिनिटं या. अगदी एक छोटासा अगदी प्रश्न पडावे असे अंक आमच्या डोळ्यासमोर आलेत. आयोजकांना आकडी यावी अशा आकडे आपण निर्माण केलेत. प्रत्येकानं अप्रतिम खेळ या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं अगदी 1 मिनिटाच्या आत आपण फायनल निर्णय घेतोय. शांतपणे घ्या रे. अगदी शेवटचा इझी 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 शेवटचा क्षण आलाय, गोड क्षण आलाय. चला चारही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण सुरू करतोय कार्यक्रमाला. चला चारही संघाचे संघनायक बोरी संघ, सावरकर संघ, खोपटे संघ आणि बामणडोंगरी संघ, चारही संघाचे संघनायक आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चारही संघांच्या संघनायकांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. चारही संघाचे संघनायक आपण स्टेजवरती यायचं आहे.
चला चारही संघाचे संघनायक आपण कृपया स्टेजवरती या. बोरी संघाचे संघनायक प्रथम बोरी संघाचे संघनायक आपण स्टेजवरती यायचं आहे. विनंती करतो संघनायक जर समजत नसेल कर्णधार कॅप्टन प्लीज बी ऑन अ स्टेज. सावरकर संघ आपला सुद्धा संघनायक स्टेजवरती या. खोपटे संघ अभिजित ठाकूर चला या आपण सुद्धा या स्टेजवरती या. आणि बामणडोंगरी संघ संघनायक कृपया आपण स्टेजवरती या. आपण फायनल सेरेमनी या ठिकाणी वितरित करत आहोत. चलो बोरी संघाचा संघनायक अगदी पहिला प्रयत्नात यशस्वी ठरलेला जय मल्हार बोरी संघाचा. अगदी आपण स्टेजवरती आमची इच्छा आहे चारही संघनायकांनी उपस्थित राहावं. सो आयोजकांच्या वतीनं आणि मान्यवरांच्या या अनुमतीनं मी बक्षीस समारंभाला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. तर सुरुवातीला आपण सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा प्राइज देणार आहोत. अनेकांनी चांगले प्रयत्न केले. अगदी चांगल्या झेल आपण या मैदानावरती पाहिला. अप्रतिम खेळ प्रत्येक संघाने घेतलेला अथक प्रयत्न परिश्रम आपण पाहिले. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये 3 नावं आली आणि अगदी शॉर्टलिस्ट झाले ज्यांना या स्पर्धेची एक बक्षीस म्हणून एक सायकल एक ट्रॉफी देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय जरीमारे खोपटे संघाचा सत्यजित. अप्रतिम क्षेत्ररक्षण सत्यजितनं केलं आणि तो ठरतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करतो ध्रुव पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूचा मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. रघुनाथ पाटील प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी स्टेजवरती या. चला आपण आपल्या शुभ हस्ते विजय घरत आपण नवीन शेवचे विजय घरत आपण स्टेजवरती यायचं. मित्रा सायकल नाही नको आहे का? चला हरकत नाही. मी अरविंद पाटील आणि प्रल्हाद घरत आपणास विनंती करेल की पुढील प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी आपण यायचं. प्रल्हाद घरत आणि अरविंद पाटील जरा आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन इथे यायचं. दोघांनाही विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान देणार आहोत. यायचं. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या गोलंदाजांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा 3 नावं आली होती. परंतु ही स्पर्धा ज्या गोलंदाजानं निर्विवादपणे गाजवली, स्पर्धा गाजवली नाही तर आपल्या नावावर सुद्धा केली. नो डाऊट कोणताही प्रश्न त्याच्या नावापुढे निर्माण होत नाहीये. तो ठरतोय बामणडोंगरी संघाचा आदित्य पाटील. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील आदित्य पाटील साठी जोरदार टाळ्या. मुन्ना खाली चावी आहे का बघ ती मोठी. अरे लावायचे सायकलला आणा. चला लावू दे. सो पुढील पारितोषिक असणाऱ्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय मंगेश गरज साहेबांना, त्याचबरोबर अविनाश भोईर साहेबांना, दर्पण कोहली साहेबांना आणि त्याचबरोबर आमचे सुरेश दादा चौघांना विनंती करेन. कारण एवढी बहारदार फलंदाजी या स्पर्धेत झालेली आहे की त्या बहारदार खेळाडूसाठी नाही गेली. या चौघांच्या शुभ हस्ते अगदी
एका धावेने तो खेळाडू मागे राहिला सिरीजच्या, अगदी एका धावेने. कारण खूप चांगले प्रयत्न प्रत्येकाने या स्पर्धेत केले होते. अगदी एका धावेने मार्जिनली, म्हणजे सिरीज आणि बॅट्समनचा जो बक्षीस आहे त्यामध्ये मी म्हणतो फक्त एका गुणाचा फरक राहिला, अन्यथा तो मॅन ऑफ द सिरीज असता. उगाच सस्पेन्स मी या ठिकाणी निर्माण करणार नाहीये. सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय जय मल्हार बोरीस संघाचा संकेत, ज्याने या स्पर्धेत धावा कुठल्या 63, फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवले 2, गुण आहे 73. तो ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो. अप्रतिम खेळ पहिल्या रात्री ज्यानं केला आणि पहिल्या नाईटच्या प्रयत्नामध्ये मुख्य बोरी नसून हा दुसरा बोरीचा संघ होता, ज्यानं अप्रतिम कामगिरी केली, ज्याच्या जीवावर कामगिरी केली, तोच तो संकेत या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. तर यापुढील पारितोषिक आपण देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं मी विनंती करेन योगीराज पाटील, पंकज म्हात्रे आणि केतन पाटील, आपणास तिघांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. केतन पाटील, पंकज म्हात्रे आणि योगीराज पाटील, चला आपल्या शुभ हस्ते, आपल्या तिघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. चला केतन पाटील, पंकज म्हात्रे आणि योगीराज पाटील. चला आता जशा टाळ्या वाजवल्या एका खेळाडूसाठी, न थांबता सगळ्यांनी चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. जय मल्हार बोरी संघ, आपण ठरता या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी, आपला या ठिकाणी बहुमान होईल. चतुर्थ क्रमांकासाठीच बक्षीस आहे रुपये रोख 25,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी. आणि सन्मानित करत आहेत योगीराज पाटील आणि केतन पाटील. मयुरेश पाटील सुद्धा या ठिकाणी या संघासमवेत आहेत. संतोष पाटील मित्रमंडळांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला जय मल्हार बोरी संघ. तर आता माहिती पडलं असेल की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन राजेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. राजेंद्र पाटील आणि रमेश पाटील आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊया. एक आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यांना ठाऊक असेल की सावरकर संघ हा त्यांच्या ज्येष्ठ खेळाडूंना स्टेजवरती बोलावून या ठिकाणी बक्षीस स्वीकारतं. मोतीराम ठाकूर, जितेंद्र ठाकूर, प्रवीण गरज साहेब, हेमंत ठाकूर, आपणास विनंती राहील, महेंद्र घरात आपणास विनंती राहील की आपण आपल्या संघाचा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं. गिरधर घरत साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आणि सावरकर संघाची ही कायमची परंपरा आहे की ते त्यांच्या ज्येष्ठ खेळाडूंच्या हस्तानच हे बक्षीस स्वीकारायला लावतात. जितू दादा दिसतोय, हेमंत दिसतोय, विशाल दिसतोय, या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.
ओके तेवढा क्लिअर आहे म्हणून तो पॉइंट. ज्येष्ठ खेळाडूंच्या परंपरेला अगदी सन्मानित करत असणाऱ्या सावरकर संघासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेत करणारा सावरकर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आणि मी यापुढील बक्षिसासाठी विनंती करेन मनोज पाटील सॉरी शेवेगावचे माजी उपसरपंच श्री कुंदन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. आणि मी इन्व्हाइट करतोय संघनायकाला की आपण या ठिकाणी आम्हाला सुचवायचं आहे कोपट्याचे कोणते प्रतिनिधी येऊन हा पुरस्कार स्वीकारतील. पारितोषिकाची किंमत आहे रोख रक्कम 50,000 आणि एक दिमागदार चषक. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. आणि हे आमचे बक्षीस आमच्या टीमचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, मेहुल ठाकूर, किशोर ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, सूरज पाटील, संदेश ठाकूर, नंदकुमार ठाकूर, रामदास ठाकूर, अभ्या ठाकूर हे घेतील. आणि रितेश ठाकूर तुम्ही या मंडळीने घेऊन यायचंय. चला स्टेजवरती. जय मल्हार बोरी संघ चौथा ठरला, त्यानंतर सावरकर संघ तृतीय क्रमांक, तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय जरी मारी खोपटे वैभव ठाकूर. या संघाचं प्रतिनिधित्व अनेक वर्षापासून करतोय. देवा तू सुद्धा यायचंय. गौरव ठाकूर यांनी सुद्धा यायचंय. चला मनीष, अरे मनीष आपण सुद्धा जॉईन व्हायचं. चला खेळाडूंना उत्साह द्यायचा आहे. रोख रक्कम 50,000 आणि चमचमती ट्रॉफी. अभिषेक मात्रे आपण सुद्धा या. चला करण चला या. बक्षीस स्वीकारण्यासाठी एवढी मंडळी तुमची आली. या करण यायचं आहे. सो आणि ज्या क्षणासाठी आपण सगळे जण वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलाय. जो संघ आणि सॉरी खोपटे संघ वन साइड ग्रुप कडून आपणास 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. वन साइड ग्रुप कडून 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आपणास देण्यात आलेलं आहे. ते सुद्धा स्वीकारायचं आहे. चला वन साइड ग्रुप 4 दिवस तुम्ही गाजवले या मैदानावरती आणि शेवटची रात्र तुमच्या ग्रुपनं म्हणजे तुमच्या संघानं गाजवली आहे. बक्षीस स्वीकारण्यासाठी संपूर्ण वन साइड ग्रुप आपण स्टेजवरती यायचं आहे. वन साइड ग्रुप बामणडोंगरी ठरतो या स्पर्धेचा अंतिम विजेता. मी विनंती करतोय मनोज पाटील आणि ध्रुव पाटील यांच्या शुभ हस्ते अंतिम विजेता संघाला आपण देतोय फर्स्ट प्राइज. ब्रावो चलो. सगळ्यांचं अभिनंदन. जोरदार टाळ्या विजेता संघाला. रोख रक्कम 1,00,000 आणि चमचमती ट्रॉफी. मधुकर बुधाजी पाटील चषक 2026. जागा होत नसेल तर एक काम करा समोर या सगळेजण. चला श्रीकांत पाटील इकडे घेऊया आपण. चला लाईव्ह वाल्याकडे पहिले बघा. लाईव्ह वाला स्टेज समोर आहे त्याच्याकडे बघा नंतर फोटो. वन साइड ग्रुप साठी जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ वन साइड ग्रुप बामणडोंगरी संघाने या ठिकाणी केलंय. सूर्या फायनलच्या टीम जिंकली त्याला प्राइज नाही दिलास तू.
अशी कॅप्टनची कंप्लेंट. सो चलो, ज्या क्षणाची सगळे खेळाडू वैयक्तिक पातळीवरती वाट पाहतायत तो क्षण येतोय. उत्कंठा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आकड्यांची गोळाबेरीज प्रत्येकाची झाली असेल. ज्या खेळाडूनं या स्पर्धेत 69 धावा कुठून काढल्या, एक फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवून 74 गुण ज्याने पटकावले त्याला हे बक्षीस देण्यात येईल. पण मी विनंती करेन सर्वच मान्यवरांना अगदी सगळ्यांनी उभं राहायचं आणि चला खाली जाऊया आपण सगळेजण. मनोज दादा, राजू दादा, रमेश पाटील, अरविंद मामा, चला सगळ्यांनी अगदी खाली चला, वरती नको. सन्मानाचा या ठिकाणी खेळाडूचा सन्मान होईल. सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय पॉइंट परत सांगतोय 69 धावा आणि एक गडी बाद. एकंदरीत 74 गुण ज्याचे आहेत. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू मोरया सावरकर संघाचा बालू. बालू यायचा आहे. आपली ड्रीम बाईक या ठिकाणी वाट पाहते. चला, सावरकरला बाईक जात आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू बालू साठी जोरदार टाळ्या. मोरया सावरकर संघ अप्रतिम खेळ. एका क्षणासाठी ढेपाळलात, अन्यथा तुम्ही विजेतेपदाची माल तुमच्या गळ्यात पडली असती. बालूच्या नशिबातली ही बाईक. जबरदस्त खेळ बालूसाठी. परत एकदा जोरदार टाळ्या. ड्रीम बाईक त्याच्या नशिबात. खऱ्या अर्थानं जितू दादाकडे बघितल्यानंतर आनंद होतोय की संघ त्याने आजही टिकवून ठेवलाय. मोरया सावरकर संघ. फक्त काउंट ऑफ बाउंड्रीज या बेसवरती हा खेळाडू ठरतोय सर्वोत्कृष्ट खेळाडू. बालू दोन मिनिटं बक्षीस घेतलाय. बालूला कसं वाटतंय हे तुम्हाला ऐकायचंय का? बालू, बाकी काही नको, तुला कसं वाटतंय सांग. मस्त भारी वाटतंय. फक्त भारी वाटतंय कारण तो भारी खेळलाय, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. अगदी बालूचे डोळे पाणवलेत, पण खरंच त्याच्यासाठी परत जोरदार टाळ्या द्या. जबरदस्त खेळ आणि अभिनंदन चारही संघांचं. सगळ्यांना सहभागाबद्दल आभार. संतोष पाटील यांच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी समाप्त झाला असं आम्ही जाहीर करतो. बोरी संघाचा प्रतिनिधी आपण स्टेजशी संपर्क साधा. बोरी संघाचा प्रतिनिधी चला.